चला विद्यार्थ्यांनो, आज आपण संकल्पचित्रात अमूर्त संकल्पचित्र कसं तयार करायचं, कसं रेखाटन करायचं याचा अभ्यास करणार आहोत. अमूर्त रेखाटन करताना कोणत्याही आकाराच्या रेषा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. मग त्या लयदार रेषा असतील किंवा नागमोडी रेषा किंवा गोलदार अशा गोल आकाराच्या रेषा आपण काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्या मनाने संकल्पचित्र रेखाटन करायचं आहे. तर बघा, ह्या अशा लयदार रेषा आपण काढल्या आहेत. याच्यातून आपल्याला सुंदर असं अमूर्त आकाराचं संकल्पचित्र रेखाटन करता येऊ शकतं. आता हे रेषा काढलेल्या आहेत, यामध्ये आपण संकल्पचित्र कसं काढायचं ते बघू. बघा, या प्रत्येक आकाराला आपल्याला वेगवेगळे आकार द्यायचे आहेत. या पद्धतीने वेगवेगळे आकार रेखाटन करून आपण एक सुंदर असं संकल्पचित्र इथे तयार करत आहेत. या संकल्पचित्राचा वापर आपल्याला आपल्या एलिमेंटरी परीक्षा, इंटरमिजिएट परीक्षा यासाठी सुद्धा करता येईल किंवा आपण जे अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढतो त्यावेळी सुद्धा आपल्याला ह्या आकारांचा फायदा होऊ शकतो. असे बेसिक आकार तुम्ही अगोदर शिकले पाहिजे. हे आकार तुम्हाला जमले की तुम्ही छान असं सुंदर डिझाईन तयार करू शकतात. या डिझाईनचा वापर तुम्ही कॅलिग्राफी डिझाईन यासाठी याचा वापर करता येईल. हे बेसिक पार्ट आपण अगोदर शिकले म्हणजे तुम्हाला छान असं संकल्पचित्र तयार करायला सोपं जाईल. काही पार्टमध्ये आपण फक्त टेक्स्चर केलं तरी पण चालेल. या अमूर्त आकारांचा तुम्हाला मेहंदीमध्ये सुद्धा याचा उपयोग करता येईल. तसेच रांगोळी, मेहंदी, डिझाईन यासाठी या आकारांचा वापर करता येऊ शकतो.